नमस्कार लाडक्या बहिणींना, मकर संक्रांत मुहूर्तावर आज सकाळी ठीक 11 वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होणार। 1500 रुपये नंतर लगेच 21 रुपयाचं वाटप होणार। लाडक्या बहिणींना आज मकर संक्रांती निमित्त डबल गिफ्ट मिळणार आणि साडी सुद्धा मिळणार। बघा 10 जिल्हे आणि 5 बँकेमध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम असणार आहे। मकर संक्रांत बोनस वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा। बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला आता देत आहे। आज 14 जानेवारी आणि आज मकर संक्रांती मुहूर्तावर ठीक 11 वाजता पैसे येणार आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी मोठी गोड बातमी आपण आता पहिल्यांदा दिलेली आहे। बघा यासोबतच आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आपण 10 साड्यांचं वाटप मकर संक्रांती निमित्त करत आहोत। लाडक्या बहिणींना त्यासाठी खुशखबर आहे, तुम्हाला सुद्धा साडी मिळू शकते, परंतु तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचे आहे। आता लाडक्या बहिणींना बघा डबल गिफ्ट मिळणार आहे। मकर संक्रांतीचा बोनस काय असणार आहे? 1500 रुपये नंतर लगेच 2100 किंवा तिथं 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। काय आहे शक्यता? कोणते ते 10 जिल्हे आहेत, कोणत्या त्या बँक आहेत ज्याच्यावरती आज पैसे येणार आपण बघणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळणार आहे। आणि आज 14 जानेवारी आणि आज मकर संक्रांती मोठा सण असतो आपल्या महाराष्ट्राला, तर सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। बघा सगळ्यात महत्त्वाचं आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 11 वाजता पैसे यायला सुरुवात होणार। टप्प्याटप्प्याने वाटप हे सुरू होणार। 11 वाजता पहिला टप्पा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार, कारण लाडक्या बहिणींसाठी आता मुहूर्त वेळ रोवलेली आहे। आजचा मुहूर्त साधलेला आहे आणि गोड बातमी म्हणून, तिळगुळ म्हणून लाडक्या बहिणींना आज बाहुरायांनी बघा जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपये वाटपाचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे। इथं तर अशी शक्यता आहे की लाडक्या बहिणींना एकदम जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळं शक्यता अशी आहे की भरपूर लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3000 रुपये हे मिळणार आहेत। आता किती जणांना वाटतंय की 3000 रुपये एकदम मिळाले पाहिजेत? मकर संक्रांती हा सण मोठा असतो। जसं आपल्याला दिवाळीला बघा दिवाळी बोनस मिळाला, तसा मकर संक्रांतीला मकर संक्रांत बोनस म्हणून लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता 3000 रुपये इथं वाटप होण्याची इथं दाट शक्यता आहे। कारण असे काही महत्त्वाचे संकेत आलेले आहेत, काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा आपल्याला आलेल्या आहेत। काय करायचं आहे, काय आहे, सगळी माहिती आपण इथं पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर सगळं तुम्हाला कळणार आहे। बघा तुम्ही काय करताय, व्हिडिओ पळवत बघताय, त्यामुळे तुम्हाला साडी पण मिळत नाहीये आणि गिफ्ट पण मिळत नाहीत, कारण व्हिडिओच पूर्ण बघत नाही, पूर्ण माहिती मिळत नाही। तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे। चला सुरुवात करूया आता व्हिडिओला। बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आधी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला पैठणी साडी ही कशी मिळणार। बघा लाडक्या बहिणींना आपण आपल्या चॅनलकडून 10 पैठणी साड्यांचा वाटप करणार आहोत। स्वतः सगळे वाटप करणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगतोय। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब केलेलं असलं पाहिजे। चॅनलला सबस्क्राइब करा। दुसरी गोष्ट, लाडक्या बहिणींनी आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहायला पाहिजे, पळवत नाही। तिसरं म्हणजे व्हिडिओला लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे आणि 5वं म्हणजे व्हिडिओवरती चांगली कमेंट केली पाहिजे। ज्या लाडक्या बहिणी असं करतील अशा 10 लाडक्या बहिणींना आज आपण पुन्हा 10 पैठणीचं वाटप हे इथं करणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला 100% तिथं तुमचं सुद्धा नाव पाहायला मिळणार आहे। बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला। आता आज ठीक 11 वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होणार, कारण तिथं मोठी घोषणा झालेली आहे। मकर संक्रांती मुहूर्तावर लाडक्या बहिणींना आम्ही आता जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिन्यांचे हप्ते वाटप करू, असे सगळ्यात मोठी आता घोषणा झालेली आहे। ठीक 11 वाजल्यापासून पुढे हे पैसे वाटपाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आणि 5 बँकेंना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आता हे 10 जिल्हे कोणते आहेत ज्यांना प्राधान्य दिलेलं आहे, 5 बँका कोणत्या आहेत, पोस्टात पैसे येणार का नाही याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू बघूया। व्हिडिओ स्किप करू नका। बघा
लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे की मकर संक्रांतीसारखा मोठा सण असतो आणि खरेदी या सणाला सगळ्यात जास्त करतो आपण. दिवाळीनंतर मकर संक्रांतीला बहिणी या खरेदी करत असतात, तर त्यांना पैशाची गरज आता खूप असते. त्यासाठी 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं बघा, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय, कारण झालंय काय असं, भरपूर लाडक्या बहिणी, जवळपास 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची अर्ज पडताळणी चालू आहे. हो, हा जो आकडा होता पहिला 30 होता, परंतु आता 60 लाखापर्यंत गेलेला आहे. तर उर्वरित ज्या 2 कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना त्या यादीमध्ये आहेत का नाही तुम्हाला मी सांगतोय. आणि तुमचं नाव यादीत आहे की नाही हे कसं कळलं तुम्हाला हेही सांगतो तुम्हाला. बघा, आधी मकर संक्रांतीचं गिफ्ट काय हे तुम्हाला मी सांगतोय. लाडक्या बहिणींना सरकारकडून 20 लाख घरे ही मंजूर झालेली आहेत आणि ही 20 लाख घरे लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीनिमित्त गिफ्ट आहे. आणि आपल्याकडून एक गिफ्ट, असं डबल गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा, घरं कशी मिळवायची सांगतो तुम्हाला. तुम्हाला घरं जर पाहिजे असेल तर तुम्हाला पहिली अट अशी आहे, जर तुम्ही जी पण महिला आहे ती लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र पाहिजे. आता भरपूर लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींची स्वतःची घरे आहेत. जर कोणाचं एक स्वतःचं घर नसेल आणि तिचं खरंच जर स्वप्न असेल तर त्यांनी काय करायचंय, स्वतःचं घर मिळवण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. तिथं अर्ज केल्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामसभा होऊन तुम्हाला घरकुल द्यायचं का नाही याचा निर्णय तिथं घेतला जाणार आहे. बघा, ज्यांना घर आहे त्यांनी नाही भरलं तरी चालतंय, परंतु ज्या 20 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना स्वतःचं घर नाही, त्यांनी स्वतः तिथं अर्ज करावा. कारण बघा, घरासाठी तिथं तुम्हाला पैसे मिळणार आहेत, घरकुल मिळणार आहे आणि भरपूर जणांचं स्वप्न असतं की स्वतःचं घर असायला पाहिजे. आता बघा, यादीत मध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं पाहायचं हे सांगतोय. बघा, ज्या लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे, फक्त त्या जर वगळल्या 60 लाख, तर राहिलेल्या 2 कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्यांची यादीमध्ये नावं असणार आहेत. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. आता त्या बँका कोणत्याही तुम्हाला मी सांगतोय. सगळ्यात पहिली बँक म्हणजे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये सगळ्यात अगोदर पैसे यायला सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्हाला मी हळूहळू सांगतोय कुठल्या कुठल्या बँका. बघा, ICICI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ऍक्सिस बँक, नंतर बँक ऑफ बरोदा, अशा महत्वाच्या बँकेमध्ये HDFC, कोटक, अशा महत्वाच्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. याच्यासोबतच पोस्टाचं खातं ज्या लाडक्या बहिणींचं आहे त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे यायला सुरुवात होणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं पोस्टाच्या खात्यात पैसे आहेत, त्यांना पैसे येणार आहेत. परंतु 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसे येणार नाहीत, कारण त्यांचा फॉर्म हा बाद केलेला आहे, अर्ज बाद केलेला आहे. कशावरून? उत्पन्न त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. अर्ज पडताळणीमध्ये सादर झालेला आहे की 2.5 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला इथून पुढचे हप्ते देणार नाहीत. त्यामुळं ज्यांचं असं तुम्हाला सरकारने छगन भुजबळ यांनी सुद्धा असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत लाभ घेतला ते ठीक आहे, परंतु त्यांना माहित आहे की आपण नियमांमध्ये बसत नाहोत, तर त्यांनी नावं काढून द्यावी, नाहीतर त्यांच्याकडून दंडात्मक वसुली केली जाईल. म्हणजे दंड पण घेतला जाईल आणि आतापर्यंत जेवढे हप्ते मिळाले तेवढे सुद्धा घेण्यात येईल. आता त्यांनी असं म्हणलेलं आहे. बघा, सगळ्यात महत्वाची बँकेची लिस्ट सांगतो तुम्हाला. इथं मी ही लिस्ट आहे. याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत आणि इतर बँकेत सुद्धा पैसे येणार आहेत. सगळ्यात महत्वाचं आता जिल्हे कोणते हे तुम्हाला सांगतो आहे. बघा, 10 जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये आज ठीक 11 वाजल्यापासून पुढे वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे. तर तो पहिला जिल्हा जो आहे तो आपला आहे रायगड जिल्हा, जिथं वचनपूर्ती सोहळा पार पडला. रायगड जिल्हा. दुसरा जिल्हा आहे पुणे. तिसरा आहे आपलं मुंबई आणि मुंबई उपनगर. चौथा आहे आपला सोलापूर. 5वा आहे कोल्हापूर. परत आहे बीड, जालना, नाशिक, पुढे धुळे, अमरावती, पालघर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, पुढे जर आपण बघितलं तसंच गडचिरोली, अशा महत्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, परंतु टप्प्याटप्प्यानं वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे. तर कुणीही टेन्शन घेऊ नका. महत्वाच्या अपडेटसाठी आणि महत्वाच्या गिफ्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.